नमस्कार मित्रांनो, माझ्या उदयजी टूर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या हिमाचल टूरच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करीत आहोत. आता आपण धर्मशालाहून मनालीला जाण्यासाठी निघालेलो आहोत. चला तर मग. धर्मशालावरून साधारण पालनपूरपर्यंत आल्यानंतर आमचं दुर्दैव की आमच्या 2 कोचपैकी एका कोचच्या बॅटरीमध्ये बिघाड झाला व आम्हाला तिथेच थांबावे लागले व कृष्णालाही एक्सिलेटरवरती पाय ठेवून राहण्याची ड्युटी मिळाली. तर आमचे इथे 2 ते 2.5 तास फुकट गेले व आम्ही तिथेच मग फोटो काढणे वगैरे, इथे तिथे जंगलात फिरणे असा थोडा वेळ टाईमपास केला व आम्ही तिथून पुढे मंडीला गेलो व मंडीला जाऊन जो बिघाड झालेला कोच होता तो आम्हाला तिथेच ठेवावा लागला सर्व्हिसिंगसाठी व आम्ही दुसऱ्या कोचमध्ये लेडीजना वगैरे ॲडजस्ट केले व काही 5-6 मंडळींसाठी आम्ही आणखीन एक इनोवा बुक केली व आम्ही संध्याकाळी साधारण 7 वाजता मनालीच्या दिशेने रवाना झालो. मंडीहून मनालीला जाताना हा पहिला बोगदा लागतो ज्याला ओल्ड टनल म्हणतात व हा ओल्ड टनल अगदी एखाद्या गुंफेप्रमाणे दिसत होता, फारच भयावह असा. टनल नंबर 13. We are passing through tunnel number 13. आज बुधवार असल्याने आम्ही आमच्या मनालीच्या हॉटेलला नॉनव्हेजचा बेत केला होता व आम्हाला रात्री 11-11:15पर्यंत हॉटेलला पोहोचायचे होते, कारण की दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्याने बरेच जण गुरुवारचे नॉनव्हेज खात नाहीत. पण आम्ही हॉटेलला वेळेवर पोहोचलो व आम्ही जेवण करून झोपी गेलो. सकाळी प्रातःविधी आटपून आम्ही हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये नाश्ता करण्यासाठी आलो. आमची सर्व मंडळी आधीच नाश्त्यासाठी इथे हजर झाली होती व नाश्त्याला सुरुवातही झाली होती सगळ्यांच्या. तर आज आपण नाश्ता वगैरे करून मनालीतील स्थानिक ठिकाणे पाहणार आहोत. चला तर मग. हे आहे आमचे हॉटेल. हॉटेलचं नाव आहे हॉटेल मनाली पॅराडाईज. मनाली नगर रोडवरती हे हॉटेल आहे. प्रशस्त असे हॉटेल आहे. रूम्स वगैरे खूप मोठ्या मोठ्या आहेत. तुम्हाला कधी मनालीला यायचं असेल तर ह्याच हॉटेलला बुकिंग करा. खूप छान हॉटेल आहे. तुम्ही पाहू शकता हॉटेलच्या समोरूनच बीस या नदीचा प्रवाह आहे. मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत जुन्या मनालीमध्ये असलेले वशिष्ठ मंदिर पाहण्यासाठी. मनालीच्या मध्यभागी पासून हे मंदिर सुमारे 3 किलोमीटर अंतरावरती आहे. वशिष्ठ मंदिर सुमारे 4000 वर्षे जुने असल्याचे म्हटले जाते. हे महान ऋषी गुरु वशिष्ठ यांना समर्पित आहे, जे सर्वात प्राचीन आणि सर्वात आदरणीय वैदिक ऋषी आहेत. वशिष्ठाचे विश्वामित्र राजाशी सतत वैर होते. विश्वामित्राने वशिष्ठाच्या सर्व मुलांचा वध केल्यामुळे ऋषी उदास झाले अशी आख्यायिका आहे. वशिष्ठाला खूप दुःख झाले की त्याने नदीत उडी मारून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, पण नदीने त्याला वाचवले. वशिष्ठ ऋषी विपाशा नदीच्या काठी गावात स्थायिक झाले व त्या गावाचे नाव वशिष्ठ ठेवण्यात आले आणि विपाशा नदी नंतर बियास किंवा बीस नदी म्हणून ओळखली जाते, जी नदी आपल्या हॉटेलच्या बाजूने वाहत आहे. नंतर ज्या ठिकाणी ऋषी ध्यान करत असत त्याच ठिकाणी ऋषींना समर्पित मंदिर बांधण्यात आले, ज्यामुळे वशिष्ठ मंदिराचे अस्तित्व निर्माण झाले. हे मंदिर विशिष्ट हिमालयन कातकुनी स्थापत्य शैलीत बांधले गेले आहे. कातकुनी हे एक स्वदेशी तंत्र आहे जे मुख्यतः हिमालयन प्रदेशात प्रचलित आहे. वशिष्ठ मंदिराच्या प्रवेशवेळा सकाळी 7 ते रात्री 9 या दरम्यान आहेत. हे मंदिर पाहण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. मंदिर आठवड्याचे सर्व दिवस खुले असते.
वशिष्ठ मंदिर पाहून झाल्यावर वशिष्ठ मंदिराच्या शेजारीच असलेले आणखी एक प्रसिद्ध मंदिर आम्ही पाहण्यासाठी गेलो. हे आहे राम मंदिर. राम मंदिर दसऱ्याच्या 7 दिवसांच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. आता आपण आलेलो आहोत मनालीमधील प्रमुख आकर्षण हिडिंबा देवी मंदिर पाहायला. हिडिंबा देवी मंदिर स्थानिकरित्या डोंगरी मंदिर म्हणून ओळखले जाते. हे एक हिंदू मंदिर आहे. भारतीय महाकाव्य महाभारतातील भीमाची पत्नी हिडिंबा देवी यांना समर्पित एक प्राचीन गुहा मंदिर आहे. भारतीय महाकाव्य महाभारतातील वर्णनानुसार पांडव त्यांच्या अज्ञातवास काळात वनवासात हिमाचलमध्ये राहिले. मनालीमध्ये हिडिंबाचा भाऊ हिडिंब नावाच्या सर्वात बलवान व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला आणि लढाईत पांडवांमधील सर्वात बलवान भीमाने त्याचा वध केला. नंतर भीम आणि हिडिंबाची बहीण हिडिंबी हिचे लग्न झाले आणि त्यांना घटोत्कच नावाचा मुलगा झाला. तो नंतर कौरवांविरुद्ध युद्धात एक महान योद्धा ठरला. भीम आणि त्याचे भाऊ वनवासातून परत आले तेव्हा हिडिंबी त्यांच्यासोबत आले नाही, परंतु मागे राहिली आणि तपस्या केली जेणेकरून शेवटी देवीचा दर्जा प्राप्त होईल. हे मंदिर हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या धुनगिरी वन विहार नावाच्या देवदाराच्या जंगलाने वेढलेले आहे. हे मंदिर जमिनीतून बाहेर पडलेल्या एका मोठ्या खडकावर बांधले गेले आहे. 1553 मध्ये महाराजा बहादूर सिंग यांनी हे मंदिर बांधले होते. तिथूनच पुढे गेल्यावर आपल्याला भीम आणि हिडिंबा यांचा पुत्र घटोत्कचचे मंदिर पाहायला मिळते. इथे हिडिंबा मंदिर परिसरात आपण इथे याकवर बसून आणि हिमालयन पेहराव करून फोटो सुद्धा काढू शकतो. आता आपण आलेलो आहोत मनालीतील मॉल रोड येथे. येथे तुम्हाला कपड्यांची, खाण्यापिण्याची विविध प्रकारची अशी दुकानं तुम्हाला इथे बघायला मिळतील. येथे तुमचा फिरण्यामध्ये आणि शॉपिंगमध्ये 1 ते 1.5 तास सहज जाऊ शकतो. मॉल रोडला भरपूर भटकंती व शॉपिंग करून आम्ही आमच्या हॉटेलला परत आलो व रात्रीचे जेवण करून झोपे. आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत की आमच्या संपूर्ण हिमाचल टूरमध्ये ज्याची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे स्नो पॉइंट, म्हणजे बर्फ असलेले ठिकाण. यावर्षी म्हणजे 2024ला अगदी एप्रिलच्या मध्यापर्यंत येथे बर्फवृष्टी होत होती. त्यामुळे रोहतांग पास जे हिमाचलमधील म्हणजे मनालीजवळील सर्वात फेमस असे बर्फ असलेले ठिकाण आहे ते अजूनही तिथला रस्ता बंद होता, म्हणजे बर्फ खूप पडला होता. सर्व चौकशी अंती आम्हाला असे कळले की अटल टनल पार केल्यावर उजव्या हाताला वळल्यावर खोकसर येथे खूप बर्फ आहे व त्याप्रमाणे आम्ही तेथे जाण्यासाठी निघालो. आता आपण प्रसिद्ध अशा अटल टनलमधून पास होत आहोत. अटल टनल हा रोहतांग टनल या नावाने ओळखला जातो. भारतातील हिमालय प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग 3 वर हिमालयाच्या पूर्वेकडील पीर पंजाल पर्वतरांगेत
रोहतांग खिंडीकली बांधलेला हा महामार्ग बोगदा आहे. या बोगद्याची लांबी 9.02 किलोमीटर आहे. हा जगातील 10,000 फूट म्हणजेच 3,048 मीटर उंचीवर सर्वात लांब महामार्ग सिंगल ट्यूब बोगदा आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. 3 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण प्रकल्पाची किंमत 3,200 कोटी आहे. हा बोगदा संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने पूर्ण केला आहे. आता अटल बिहारी तुम्ही पाहू शकता मनाली ते अटल टनल व पुढे सिसू मार्गे लेह लडाख हा महामार्ग व अटल टनल मार्गे पुढे खोपसर व रोहतांग पास हा संपूर्ण रस्ता अगदी एवढी बर्फवृष्टी होत असतानाही अगदी सुस्थितीत आहे. रस्त्याला कुठे तुम्हाला खड्डाही दिसणार नाही. खरोखर हिमाचल प्रदेश सरकारचे कौतुक करण्यासारखे आहे. दिल कहे रुक जा रे रुक जा यहीं पे कहीं, जो बात इस जगह है कहीं पर नहीं, जो बात इस जगह है कहीं पर नहीं. दिल कहे रुक जा रे रुक जा यहीं पे कहीं, जो बात इस जगह है कहीं पर नहीं. पर्वत ऊपर खिड़की खोले झांके सुंदर भोर, चल पवन सुहानी. तर आम्ही आता स्नो पॉइंटला आलेलो आहोत. आता आम्ही इथे फुल धमाल मस्ती करणार आहोत. जरा सा घूम लूं मैं, अरे ना रे ना रे ना, आ तुझे चूम लूं मैं, अरे ना रे बाबा ना, मैं चली बन के आका. रब्बा मेरे मैनू बचा. जरा सा झूम लूं मैं, अरे ना रे ना रे ना, जरा सा घूम लूं मैं, अरे ना रे ना रे ना, आ तुझे चूम लूं मैं, अरे ना रे बाबा ना, मैं चली बन के आका. रब्बा मेरे मैनू बचा. मौसम ये बेईमान, मस्त
सहल तेथील लोकल ढाब्यावरील मोमोज आणि मॅगी खाल्ल्याशिवाय पूर्णच होत नाही. त्यामुळे आम्ही खोकसरवरून परतीच्या वेळेला तेथे जवळच असलेल्या सनी ढाबा येथे गाडी थांबवली व आम्ही मोमोज आणि मॅगीचा आस्वाद घेतला. तसेच या सनी ढाब्याच्या बरोबर पाठीमागे तुम्हाला एक सुंदर असा धबधबाही पाहता येईल व इथे नक्की भेट द्या. मोमोजची चव अगदी अप्रतिम होती. तुम्ही सुद्धा जेव्हा हिमाचलला जाल तेव्हा सनी ढाब्यावरती मोमोज नक्की खा. अगोदरच ठरल्याप्रमाणे आम्ही अटल टनलच्या साऊथ पोर्टरला पोचल्यावर फोटो वगैरे काढणार आहोत.